गुड मॉर्निंग भावानो आणि बहिणीनो. मस्तपैकी आता नाश्ता झालेला आहे, चहा बिस्किट खाऊन झालेला आहे. आणि सकाळ सकाळ खूप थंडी वाढलेली आहे वरचीवर. मी रात्रीच काल काय केलं आहे, आपण मस्तपैकी गहू पेरून घेतलेला आहे ट्रॅक्टरनं. आणि रात्री मला यायला 11 वाजल्या. काय पूर्ण हे करून घेतलं, दंड सोडलं. आणि आता मी दाताळ आहे ना, दाताळ घेऊन जाणार आहे. आई आणि कांबळीताई गेलेत पुढं. चला जाऊया रानात. आजपासून आपलं दारं धरायचं काम चालू झालेलं आहे. आणि मी तर खूप खुश आहे, कारण बऱ्याच दिवसातून आपण गहू लावला आहे. कारण मका होती आणि त्याच्या अगोदर ऊस होता, आणि आता गव्हाची लागण झालेली आहे. चला आपण डायरेक्ट रानाकडे जाऊया. आता अवघ्या 10 मिनटामध्ये बरोबर घरातून रानात 1.5 किलोमीटर अवघ्या 10 मिनटामध्ये आलो आहे. मस्तपैकी कांबळीताई इथंच आहेत, आल्यात गहू कटायला. आणि आई त्या तिथं बसली. लाईट यायला अजून अर्धा तास वेळ आहे. तोपर्यंत काय करतो, जरा नाकाड मोडून घेतो, म्हणजे लगे आपल्याला पाणी द्यायला सुरुवात होईल. आणि पटापटा जेवढं होईल तेवढं. आता लाईटीचा टायमिंग आहे ना आपला 9:30 ते 5:30 आहे. जेवढं होईल तेवढं होईल. आता काय दिवसभराची लाईट चालूच राहणार आहे. ही दाताळ आहे ना, ह्या दाताळानं काय करायचं, ही जी आहे ना, ही सरीच्या शेवटी हे असा दंड सोडला आहे का, ही दंड सोडला आहे ना, तर ही शेवटचं आहे ना, एवढं थोडं असं बांधून घ्यायचं. म्हणजे काय होतं, इथनं आता दार फोडलं की पाणी इथनं खाली जाऊ नये. बघा किती छान पद्धतीनं गव्हाची लागण झालेली आहे. आणि मस्तपैकी एक दंड इथनं तिरका सोडून घेतला, कारण आपलं रांजे आहे ना जरा खालीवर आहे, जरा लेवलमध्ये नाही, त्यामुळं का नाही असा तिरका सोडला. आणि बाकी भरपूर दंड सोडलेला आहे तिकडं. बघा खूप छान पद्धतीनं झालेलं आहे. रात्री 11 वाजल्या मला हे दंड सोडायला. 11 वाजता घरी गेलो मग दंड सोडूनच. बघा किती छान आपलं झालेलं आहे सगळं व्यवस्थित. लाईट येईल कांबळ्या, जरा वाट बघा 10 मिनिट. माझ्या आईचं आणि बहिणीचं एवढं काय मजेशीर असतं ना, त्यांना म्हणलं थंबनेलसाठी मस्त पोज देऊया काय. तर दाताळ आहे ना, दाताळ घेऊन असं थांबली एकदम स्टाईलमध्ये. काय असं दे, आता सांभाळून घ्यायचं असतं, काय करायचं. चला आता जरा थोडं नाकाड ओढून घेतो, लाईट यायची वेळ झाली. हे का आई अशी काय करायली, थोडं गहू काटायला लागली. आई इकडे बघ ना. व्हेरी गुड. चला चालू द्या. आईच्या आशीर्वादानं गव्हाला पाणी चालू झालेलं आहे. आई तिकडं गहू काढायला लागली दंडात. बघा पहिलं पाणी गव्हाला आपलं सुरुवात झालेली आहे. कांबळीताईला म्हणलं मी नाकाड मोडतो तोवर. चला इथनं काय कर, हे इथनं दंड फोड इथनं. हां बांध. हां जोरात. व्हेरी गुड, अभिनंदन. पहिलं दार तुझ्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे, चांगली गोष्ट आहे. चला बघा कांबळीताईच्या हस्ते आपलं दाराचं उद्घाटन केलेलं आहे. पाणी चालू झाले, लाईट आली. आता असंच वळीनं भिजवत घ्यायचं. आता आहे तिथं टाकाले, मी तोवर फास्टपैकी नाकाड मोडून घेतो. व्हेरी गुड. खूप आनंद झाला आहे आज मला, कारण गव्हाला आता पाणी द्यायचं काम चालू आहे. बहिणीच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे पहिल्या पाण्याचं, आणि आई टाकून घ्यायला लागली. आणि आता पाणी हळूहळू तिकडं चाललं आहे. आता इथनं खालनं भरून घेते ती, आणि मी तोवर काय करतो, नाकाड मोडून घेतो. तोवर आई गहू काढून तेवढं होईल तेवढं काढते. 10 मिनटामध्ये बरोबर 2 पाडगे का 2 पाडगे नाकाड वाढले ते. आता पुढं आहे ना 1 2 3 4 पाडगे राहिले ते शिल्लक. चला चालू आहे आपलं नाकाड वाढायचं कामं मळ्यात आपल्या गव्हाला. आता फक्त 2च पाडगे राहिले ते नाकाड वाढायचं, फक्त 2, 1 आणि 2 एवढं ओढलं. 1 एकर आहे आपलं, पूर्ण 1 एकर बरोबर. बघा भावानो कसं ओढलं आहे नाकाड, एकदम क्लीन आणि क्लिअर. म्हणजे पाणी जायला व्यवस्थित आपलं व्यवस्थितरित्या इथनं दंडानं पाणी येते, आणि साऱ्याला आपल्या पाणी जातं आहे. चालू आहे. थोडं राहिलं आहे, आता 2च पाडगे राहिले आहेत फक्त. तर भावानो फायनली पूर्ण एकरभरचं साऱ्या ओढून झालेल्या आहेत. खूप थँक्स आपल्या दातोळ्याला, ज्यांनं आपल्याला खूप मदत केलेली आहे. असो, एकरभर पूर्ण झाले. आता पाणी चालू आहे तिकडं, कांबळीताई द्यायला लागले हळूहळू पाणी. मस्त झाले एकदम. आता लेवलनं पाणी यायला आता मदत होती व्यवस्थित, काय अडचण नाही. त्यात इथनं का नाही इथपर्यंत व्यवस्थित अगदी सारं वडलेलं आहेत पूर्ण. बांध किती येतं माहिती आहे का, 1 2 3 4 5 6 7 8 काहीतरी 7 काहीतरी बांध टाकलेले आहेत. सकाळपासनं 1 2 आणि ते 3रं पाडगं चालू आहे. आई आली पिशवी घेऊन. पाणी असं चालू आहे. इथनं उतार आहे जरा, त्या तिथं आहे ना जरा थोडा खड्डा आहे,
तिथं जरा दारा धरायला ताप होत आहे त्या तिथं बरोबर तिथं चढ आहे. मग खाली जरा थोडा खड्डा आहे, म्हणजे ह्या इथं जरा थोडा अडचण आहे. त्यामुळं तिकडून पाणी इकडून पाणी, आता हितनं पाणी आहे ना, हितनं पाणी असं उतार असल्यामुळे जाते, पण त्या तिथं जरा थोडं अडचण होते दारे धरायला. बाकी काय नाही. आता एवढं झालं 2 पाडगं. तिकडं कांबळीताई दारं धराली. आई आली आता जेवण करायचं बहुतेक, कारण सकाळपासून आता दारं चालू आहे ते. जाताय का मोरा पाणी? जाते चला जेवण करायचं चालू आहे. मस्तपैकी डाळ, या डब्यावर बघा आंब्याचं चित्र किती छान आहे. डाळ आणि चपाती आहे. आज बऱ्याच दिवसातून रानात जेवण करायला एक आनंद वेगळाच आहे. तुम्हाला माहिती असेल, कोण शेतकरी बांधव असतील त्यांना माहिती आहे रानात जेवण करायची काय मजा येते. चला आता जेवण करून घेतो. पाणी चालू आहे बघा भाऊनो, इथून तिथपर्यंत. फक्त काय झालं आहे, ही सारा तेवढा मोठा आहे त्यामुळं वेळ लागते भरायला. तिकडं आहे कांबळीत आहे आणि त्या तिथल्या आजी आहेत आपल्या. हळूहळू चालू आहे. पहिल्यांदा जरा वेळ लागते सारा भरायला, कारण रान भिजत जाणार आहे. दुपारच्या बरोबर 2:30 वाजलेले आहेत आणि वरची जी काही 2 पाडगे आहेत ना, वरची 2 पाडगे झालेले आहेत आणि हे तिसऱ्या पाडग्याला आता चालू आहे. पहिल्यांदा आपण ज्यावेळेस पाणी देतो, पहिल्यांदा पाणी शेत भरपूर पेतं आहे, पाणी भरपूर घेतं आहे आणि काळ्या रानात तर भरपूर पाणी घेते बघा. इथून तिथपर्यंत सारा मोठा आहे, भिजत वलं होत जाते आणि वाळलं असलं की जरा थोडं लवकर होत नाही. पहिल्या पाण्याला असंच होतं, दुसऱ्या पाण्याला मात्र काही टेन्शन नाही. पण पहिल्या पाण्याला ज्यावेळेस आपण पहिलं पाणी देतो पिकाचं, पाणी भरपूर पेतं आहे. बऱ्याच जणाला शेतकरी बांधव असतील माहिती, त्यांना माहीत आहे. काय असं चालू आहे. किती झाले माहिती आहे का? 1 2 3 4 5 6 झालेत, 7 8 9 10 11 12 13 साऱ्या आहेत त्या आणि हळूहळू चालू आहे पाणी. तिकडं कांबळीताई आजी आई बसल्यात आणि मी जरा जास्त काय अवघड नाही दार धरणं, नुसतं दार मोडायचं असते. तिथनं ॲटोमॅटिक पाणी आपलं कडेपर्यंत जाते आणि आपला सारा भरतो. त्याच्यामुळं रानात काम केले की जरा एक वेगळीच एनर्जी येते आणि जेवणसुद्धा, खास करून जेवणसुद्धा जास्त जाते. आता संध्याकाळी पण का नाही, जेवण केले की एकदम शांत झोप लागते, काय अडचण नाही. त्याच्यामुळं कधी तुम्हाला वेळ मिळाला तर रानात जा, रानात थोडं काम करत जा. थोडं कष्ट केलं, जे कोणी जात नाही, जे कोणी ऑफिसमध्ये काम करतात बाबा, ज्यांचं कॉम्प्युटरवर वर्क असतं. आता मला माहीत आहे, मी पण कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळा नेहमी बसायचो. शाळेत असताना काम केले 10 वर्ष काय. पण रानात काम करण्याची मजाच वेगळी असते, त्याचा आनंद पण वेगळा असते. कष्ट केलं की काय होतं, 4 घास जास्त जाते आणि झोप पण चांगली लागते. अशा पद्धतीनं हे चालू आहे पाणी आपलं. बराच वेळ झालं वाट बघून, कारण एक सारा भरायला खूप वेळ लागतो. नाही म्हणलं तरी 10 ते 15 मिनिट वेळ लागतो एक सरी भरायला, सारा गव्हाचा ते सारा. आणि ह्यावेळेस काय केलं माहिती आहे का, पट्टा पद्धतीने केले. पट्टा तिथून आज केले. त्याच्या अगोदर ज्यावेळेस आम्ही गहू केला होता, वाफ्याचा केला होता, वाफ्याचा. आणि लहान वाफं तुम्हाला माहीत असेल, लहान वाफं काय. पण मला हे बरं वाटते, कारण एकदा दार मोडलं की आपलं पसरून पाणी येते, पसरून. तर एकंदरीत हे बरं आहे गव्हाला. वाफ्यावर पण चांगलं आहे, पण हे मला जरा सोपं वाटतं, कारण पाणी द्यायला दार धरायला एकदम इझी आहे याच्यामध्ये. पाणी तर व्यवस्थित चालू आहे, त्या तिथपासून तिथपर्यंत दारं चालू आहेत व्यवस्थित. आणि आता इथून पुढची जी दारं आहेत ती कांबळीताई धरणार आहेत आणि मी आता घरी निघालो आहे. दातोळं घेतलं आहे आता आणि आता बरोबर 4 वाजलेले आहेत. तर आता लाईट फक्त अजून खचून एक तास राहिली, 1 तास. 9 ते 5 टायमिंग असते लाईटीचा. चला जाऊया आता आपण घराकडं. आज ग्लासमध्ये चहा घेतला आहे. या भावानं चहा प्यायला बरोबर आता 4:30 वाजलेले आहेत आणि मी बरोबर चहाच्या वेळेला हजर आहे घरी. आमच्या घरात आहे की नाही, ज्या वस्तूंची गरज नाही ना, अशा वस्तू लय घेते ते. बघा ही बहिणीनं काय घेतलं, पैसे टाकायचा गल्ला. दिसायला तर चांगला आहे, मस्त दिसतंय. हे इथनं पैसे टाकायचे, चिल्लर नोटा. येवा थंडी वाजली. चला मग भाऊ, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.